नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत विद्युत सहाय्यक भरतीसाठी अतिसंभाव्य 100 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, सिक्रोनस मोटरच्या जास्तीत जास्त टॉर्कला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुल आउट टॉर्क. प्रश्न दुसरा, स्टार्टर कंडक्टर म्हणजे काय? उत्तर आहे कंडक्टरच्या बारीक बारीक तारा काढता येतात. प्रश्न तिसरा, जेव्हा गेज नंबर जास्त असतो तेवढेच तारेची जाडी डॅडस असते. उत्तर आहे कमी. प्रश्न चौथा, वायरची जाडी कशाने मोजतात? उत्तर आहे वायर गेज SWG. प्रश्न पाचवा, हाय व्होल्टेज ग्रेडच्या केबल्सची किती व्होल्ट्स पर्यंत वापरले जातात? उत्तर आहे 600 व्होल्ट टू 1100 व्होल्ट. प्रश्न सहावा, मीडियम व्होल्टेज ग्रेड केबल्स किती व्होल्टेज पर्यंत वापर करतात? उत्तर आहे 650 व्होल्ट. प्रश्न सातवा, लो व्होल्टेज ग्रेडचे केबल्स किती व्होल्टेज वापर करतात? उत्तर आहे 250 व्होल्ट. प्रश्न आठवा, रेजिस्टन्स वायर म्हणून कोणता धातू वापरला जातो? उत्तर आहे युरेका. प्रश्न नववा, हीटिंग एलिमेंटसाठी कोणता कंडक्टर योग्य आहे? उत्तर आहे नायक्रोम. प्रश्न दहावा, फ्यूज एलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे? उत्तर आहे लीड आणि टीन. प्रश्न 11, खालीलपैकी कोणता कंडक्टर सर्वात चांगला कंडक्टर आहे? उत्तर आहे सिल्वर. प्रश्न 12, वायरचे किती प्रकार आहेत? वायरचे सर्व प्रकार आहेत. एक आहे PIR वायर, 2 आहे CTS वायर, 3 आहे PVS वायर, 4 आहे लेड कव्हर वायर, 5 आहे वेदर प्रूफ वायर. असे मिळून 5 वायरचे प्रकार आहेत. प्रश्न 13, PVC वायरचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे पॉलीव्हिनिल क्लोराइड. प्रश्न 14, PIR वायरचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे व्हल्कनाइज्ड इंडियन रबर. प्रश्न 15, सर्किटचा पोटेन्शियल डिफरन्स मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? उत्तर आहे व्होल्ट मीटर. प्रश्न 16, विद्युत मंडळाचा विद्युत प्रवाह मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? उत्तर आहे ॲमीटर. प्रश्न 17, विद्युत शक्ती मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? उत्तर आहे वॅट मीटर. प्रश्न 18, वीज ग्राहकाची खर्च झालेली पॉवर मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? उत्तर आहे किलोवॅट पॉवर मीटर. प्रश्न 19, वीज मापकाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यास कोणकोणत्या प्रेरणेची आवश्यकता असते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे डिप्लिकेटिंग टॉर्क, 2 आहे कंट्रोलिंग टॉर्क, 3 आहे डम्पिंग टॉर्क. प्रश्न 20, डिप्लेक्टिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो? उत्तर आहे विद्युत प्रवाहाच्या परिणामाचा उपयोग करून. प्रश्न 21, कंट्रोलिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो? उत्तर आहे वेबर स्प्रिंगचा उपयोग करून. प्रश्न 22, डम्पिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो? उत्तर आहे एडी करंटचा उपयोग करून. प्रश्न 23, इलेक्ट्रोस्टॅटिंग मुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो? उत्तर आहे व्होल्ट मीटर. प्रश्न 24, विद्युत प्रवाहाच्या औष्णिक परिणामामुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो? उत्तर आहे ॲमीटर. प्रश्न 25, इलेक्ट्रोडायनामिक परिणामामुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे ॲमीटर, 2 आहे व्होल्ट मीटर, 3 आहे वेट मीटर. प्रश्न 26, खालीलपैकी कोणते मीटर
इंडिकेटिंग प्रकारचे आहेत. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे ॲमीटर, 2 आहे व्होल्टमीटर, 3 आहे बॅटमीटर. प्रश्न 27. खालीलपैकी कोणते मीटर इंडिग्रेटिंग प्रकारचे आहेत? उत्तर आहे एनर्जी मीटर. प्रश्न 28. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे एसी व डीसी दोन्हीवरील करंट व व्होल्टेज मोजण्यासाठी. प्रश्न 29. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटचे प्रकार कोणकोणते आहेत? उत्तर आहे वरील अ आणि ब बरोबर आहे. एक आहे एम आय अपसरण टाईप, 2 आहे एम आय रिफ्लेक्शन टाईप. प्रश्न 30. मुव्हिंग कॉइलचे इन्स्ट्रुमेंट कोणते? उत्तर आहे वरील अ आणि ब बरोबर आहे. एक आहे परमनंट मॅग्नेट टाईप, दुसरा आहे डायनामोमीटर टाईप. प्रश्न 31. प्रसंसन बग्रेट टाईप मुव्हिंग कॉइल मोटरचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे फक्त डीसी वर करंट व व्होल्टेज मोजण्यासाठी. प्रश्न 32. डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे एसी व डीसी वर वेट मीटर म्हणून. प्रश्न 33. इंडक्शन टाईप मोटरचा उपयोग कुठे होऊ शकतो? उत्तर आहे फक्त एसी वर. प्रश्न 34. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटची स्केल कशी असते? उत्तर आहे करप्ट किंवा असमान. प्रश्न 35. एमसी इन्स्ट्रुमेंटची स्केल कशी असते? उत्तर आहे समान. प्रश्न 36. एम आय इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत एमसी इन्स्ट्रुमेंटची अयोग्यता कशी असते? उत्तर आहे जास्त. प्रश्न 37. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट पेक्षा मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंटचे फायदे काय आहेत? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे अचूकता जास्त असते, 2 कमी पॉवर खर्च करतात, 3 या बाहेरून रेंज वाढवता येते. प्रश्न 38. एम आय इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲमीटर मधील कॉइल व्होल्टमीटरच्या कॉइलच्या तुलनेत कशी बनवलेली असते? उत्तर आहे कमी वेड्याची व जाड तारेची, कमी रेजिस्टन्सची. प्रश्न 39. एचसी ॲमीटरची रेंज कशी वाढवता येईल? उत्तर आहे शंट जोडून. प्रश्न 40. एमसी व्होल्टमीटरची रेंज कशी वाढवता येईल? उत्तर आहे मल्टीप्लायर जोडून. एमसी ॲमीटरची शंट म्हणजे काय? तर ॲमीटर कॉइलच्या पॅरलल मध्ये जोडवायचा जो रेजिस्टन्स. प्रश्न 42. एमसी व्होल्टमीटर साठी वापरायचा मल्टीप्लायर म्हणजे काय? उत्तर आहे व्होल्टमीटर कॉइलच्या सिरीज मध्ये जोडवायचा हाय रेजिस्टन्स. प्रश्न 43. एक ग्लॅव्होना मीटरने सर्किटचा करंट व व्होल्टेज कसा मोजला जाईल? उत्तर आहे शंट जोडून ॲमीटर म्हणून आणि मल्टीप्लायर जोडून व्होल्टमीटर म्हणून. प्रश्न 44. एखाद्या मीटर एम आय प्रकारचा आहे की एम सी प्रकारचा आहे हे आपण कसे ओळखायचे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे मोटरच्या स्केलवरून, 2 आहे टर्मिनलच्या कलर कोड किंवा खुणेवरून, 3 निमालेंट वरील सांकेतिक चिन्हावरून. प्रश्न 45. एमसी मीटरची ओळख कशी कराल? तर आहे वरील सर्व. एक आहे मीटरचे एक टर्मिनल लाल व दुसरे टर्मिनल काळ्या रंगाचे असते, 2 टर्मिनलवर प्लस टीई व व्ही मायनस व्हीई अशा खुणा असतात, 2 डीसीचा सिम्बॉल 0 असतो. प्रश्न 32. ॲमीटर जोडताना सर्किटमध्ये कसा जोडावा? उत्तर आहे लोडच्या सिरीजमध्ये. प्रश्न 33. डायनामोमीटर टाईप वेट मीटरचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे एसी व डीसी दोन्हीवर. प्रश्न 34. कोणत्या मीटरने प्रत्यक्ष मध्यम
किमतीचा रेजिस्टन्स मोजता येईल? उत्तर आहे ओहम मीटर. प्रश्न 35. मल्टीमीटरच्या साहाय्याने खालीलपैकी काय मोजता येत नाही? उत्तर आहे कॅपॅसिटन्स व इंडक्टन्स. प्रश्न 36. खालीलपैकी कोणते मीटर प्राथमिक चीज मापकाचे प्रकार येतो? उत्तर आहे टॅजेंट गॅल्व्हनोमीटर. प्रश्न 37. व्होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? उत्तर आहे सेन्सिटिव्हिटी. प्रश्न 38. मीटरच्या सेन्सिटिव्हिटीचे एकक काय आहे? उत्तर आहे ओहम दर व्होल्ट. प्रश्न 39. खालीलपैकी कोणते मीटर एसी सप्लायच्या पॅरलल मॉडेल्स रीडिंग देते? उत्तर आहे फ्रिक्वेन्सी मीटर. प्रश्न 40. इंडिकेटिंग प्रकारच्या वीजमापकात सिस्टमॅटिक एरर कोणत्या कारणामुळे घडून येते? उत्तर आहे स्प्रिंगचे टेन्शन बरोबर नसले तर. प्रश्न 41. इंडिकेटिंग प्रकारच्या वीजमापकात किती प्रकार एरर होऊ शकतात? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे साधनाची त्रुटी, 2 आहे परिणामी त्रुटी, 3 आहे बदलणारी त्रुटी आणि 4 आहे मानवीय त्रुटी. प्रश्न 42. खालीलपैकी कोणत्या उपकरणाचे तत्व सिंगल फेज इंडक्शन टाइप एनर्जी मोटरचे तत्व सारखे आहे? उत्तर आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. प्रश्न 43. सिंगल फेज इंडक्शन टाइप एनर्जी मीटर मध्ये शेडिंग कॉइल वापरण्याचा काय उद्देश आहे? उत्तर आहे डिस्कच्या घर्षणाला विरोध करून उलट दिशेने डिस्कला टॉर्क देण्यासाठी. प्रश्न 44. मेगा ओहम मीटरला साधारणपणे काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मेगर. प्रश्न 45. विद्युत निरीक्षक आणि विद्युत ठेकेदार यांना पॉवर सर्किट व मोटर सर्किटची तपास करण्यासाठी बाळगावायच्या मेगरचे स्पेसिफिकेशन काय असते? उत्तर आहे 200 मेगा ओहम, 1000 व्होल्ट. प्रश्न 46. लो पॉवर फॅक्टर मोजवायच्या मीटर स्केलवरील मार्किंग कशी असते? उत्तर आहे 0.0 लॅग युनिटी. प्रश्न 47. लो पॉवर फॅक्टर वगळता साधारण पॉवर फॅक्टर मोजवायच्या पॉवर फॅक्टर मीटरच्या स्केलवरील मार्किंग कशी असते? उत्तर आहे 0.5 लॅग युनिटी मायनस 0.5 लेड. प्रश्न 48. सिंक्रोनस मोटरची रचना कशी असते? उत्तर आहे अल्टरनेटरच्या रचनेसारखी. प्रश्न 49. डंपर वायडिंग असलेल्या सिंक्रोनस मोटर 3 फेजचा सप्लाय दिल्यास काय होईल? उत्तर आहे चालू होईल आणि इंडक्शन मोटरची सारखी फिरेल. प्रश्न 50. सिंक्रोनस मोटर चालू करण्यासाठी कोणत्या सप्लायची आवश्यकता असते? उत्तर आहे एसी 3 फेज आणि डीसी सप्लायची. प्रश्न 51. फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे स्टेटर वायडिंग मध्ये निर्माण होणाऱ्या बंक EMF ची किंमत कशावर अवलंबून असते? उत्तर आहे डीसी एक्सायटेशन करंट आणि रोटर स्पीडवर. प्रश्न 52. सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरला परिणामी व्होल्टेज किती असतो? उत्तर आहे याचं मित्रांनो बॅक EMF व सप्लाय व्होल्टेज यांच्या वेक्टरच्या वजना बाकी एवढी राहते. प्रश्न 53. सिंक्रोनस मोटार नो लोड वर चालू असताना बॅक EMF व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोन किती अंशाचा असतो? उत्तर आहे 90 अंश ते 180 अंश दरम्यान. प्रश्न 54. सिंक्रोनस मोटार लोडवर चालू असताना बॅक EMF
व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोन किती अंशाचा असतो? उत्तर आहे 180 अंश पेक्षा थोडा जास्त. प्रश्न 55. सिंक्रोनस मोटर मधील स्टेटर पोल व रोटर पोल यामधील अंशात्मक कोनास साथ म्हणतात? उत्तर आहे टॉर्क अँगल. प्रश्न 56. सिंक्रोनस मोटर मध्ये अंडर एक्साइटेशन डॅडसला म्हणतात? उत्तर आहे पेक्षा ईबी कमी असेल तर. प्रश्न 57. सिंक्रोनस मोटरची फील्ड वाइंडिंग अंडर एक्साइटेशन असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो? उत्तर आहे लिंगिंग. सिंक्रोनस मोटरची फील्ड विंग ओव्हर एक्साइटेशन असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो? उत्तर आहे लीडिंग. प्रश्न 59. सिंक्रोनस मोटरची फील्ड वाइंडिंग 100% एक्साइटेशन ईबी बरोबर फी असेल तर पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे युनिटीच्या जवळपास. प्रश्न 60. सिंक्रोनस मोटरचा फुल लोडवरील स्टॅटर्ड पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे युनिटी किंवा 0.8 लीडिंग. प्रश्न 61. सिंक्रोनस मोटरचे इंडक्शन मोटरच्या तुलनेत कोणते फायदे मिळतात? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे सिंक्रोनस मोटार लॅगिंग व लीडिंग अशा दोन्ही पॉवर फॅक्टरवर कार्य करते. दुसरा आहे नो लोडने फुल लोड एकाच स्थिर वेगाने फिरते. तिसरा आहे यांत्रिक पॉवर देता देता पॉवर फॅक्टर सुधारण्याचेही कार्य होते. प्रश्न 62. सिंक्रोनस मोटरची स्पीड कशावर अवलंबून असते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे पालची संख्या. 2 आहे बॅक EMF ची फ्रिक्वेन्सी. 3 आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी. प्रश्न 63. सिंक्रोनस मोटरच्या रोटर वाइंडिंगला कशाच्या सहाय्याने एक्साइट केले जाते? उत्तर आहे एक्साइटरच्या DC सप्लायने. प्रश्न 64. सिंक्रोनस मोटर कशी चालू केली जाते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे DC कंपीड मोटार कपलिंग करून. 2 आहे AC मोटर कपलिंग करून. 3 आहे डंपर वाइंडिंग करून. प्रश्न 65. सिंक्रोनस मोटरच्या रोटरला एक्साइट करण्यासाठी किती व्होल्टेजची आवश्यकता असते? उत्तर आहे DC 100 ते 250 व्होल्टेज. प्रश्न 66. सिंक्रोनस मोटार कोणत्या पॉवर फॅक्टरवर कार्य करते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे लॅगिंग. 2 आहे लीडिंग. 3 आहे युनिटी. प्रश्न 67. सिंक्रोनस मोटरमध्ये डंपिंग वाइंडिंग का केली जाते? उत्तर आहे हंटिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी व मोटरला सेल्फ स्टार्टर करण्यासाठी. प्रश्न 68. सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग केव्हा होते? उत्तर आहे लोड कमी जास्त होत असल्यास. प्रश्न 69. एक सिंक्रोनस मोटार क्लॉक वाईज दिशेने फिरत असताना जर फील्डची दिशा उलट झाल्यास काय होईल? उत्तर आहे मोटार पूर्वीच्या दिशेने फिरत राहील. प्रश्न 70. सिंक्रोनस मोटारवरील लोड कमी जास्त झाल्यास मोटारच्या वेगावर काय परिणाम होईल? उत्तर आहे नेहमीसाठी वेग कायम असेल. प्रश्न 71. सॉलिड कंडक्टर म्हणजे काय? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.